बन्ना केले स्वस्त बाजार काय घ्यायचं ते असं चांगला बाजार आहे ना. तर पहा, आम्ही आंबे आणले होते, भरपूर आंबे आणले होते, निब्बर धडक होती. तर पहा किती मोठे आंबे आणले आम्ही. गावाकडं तर नाही तेवढं, पण इलकानी कापा लावले होते. म्हणलं कापून पहा तर चांगले निघलेले. तर फक्त एकच त्यातला खराब निघाला होता. एवढे आंबे आणले ना. तर पहा हे छन्या 8 शेण्या होत्या. आता आमचे मोठमोठाले शेण्या होत्या. आमच्या चौघाची भाजी झाली तिच्यातली, म्हणून म्हणलं तेवढंच घे, काही ठेवून दे. मग काही ठेवून दिलेलं आहे. आता डबल परत तुम्हाला दाखवेल त्याची भाजी बनवलेली. तर म्हणलं आंबे धुयाची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, लई दिवस कामी येतात. आता काही डबल भेटत नाही. तर म्हणजे आता पावसाळा चालू झाला त्याच्यामुळं काही भेटत नाही. तर म्हणून मग आता आम्ही भरपूर म्हणलं थोडं आपण कापून खाऊ म्हणलं. तर पहा एवढं आणले काकड्या, टमाटर, मिरच्या, फुलवर, ढेमस, वांगे, काकड्या पूर्ण आणलं. तर मग आमच्या घरच्यांनी घेतली काकडी आणि बसले खात. तर मग थोड्या वेळाने मग ती कापायला आलं. म्हणलं काप आपण खाऊ म्हणलं थोड्या. मग कापणं चालू आहे. तर मग स्वयंपाक बनवायचा राहिला होता. तर स्वयंपाक मग बनवू म्हणलं मागं खाल्ल्याच्या नंतर. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा. आंबे भरपूर आहे, तुम्हाला कोणाला खायला यायचं तर यायचं. तर भरपूर आंबे आहेत. आता पावसाळ्यामुळं खाऊन घ्यायचे. चांगले आंबे आहेत, गोड आहेत पुन्हा. तर आम्ही आता कापून म्हणलं नेहमी रस करून खाते, जसा उन्हाळा लागला ना. तर मग आता खायला भेटणार आहेत का याच्या पावसाळ्याचे, तर खाऊन घ्यायचे. तर त्या बाबाची गेली लुंजीला आंबे आणले, त्यानं लुंजीला आंबे दिले. त्याच्यामुळं कानी हे खासाठी ठेवले. मग आम्ही लुंजी त्या बाबा जातात आणि आणतात. गावाकडे बाबा येतात ते आणतात आणि मग देत आहे. लय मोठे तर मुलांना आणले का, मुलांना आणले तर मुलाला काही कळलं नाही. ते 1-2 आंबा त्यातला वट्टा निघला. तर तसे दिले. माणसं जात काय, माणूस आले काय पाहत नाही, जसे आले ना तसंच देत आहे. मग भरपूर आंबे होती. मग मी काय मस्त तिला तर टोपल्यात भरा लावले. मग घ्यायला न्या लावली. तर ते बाईकडून मागून आहेत आंबे, पुढून बी येतं, भरपूर आंबे येतं. मग या कोणाकोणाला आवडतात तर आंबे खाले.